नमस्कार. टाइम्स 9 मध्ये मी रियाज मोलानी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माढा लोकसभेचे काही दिवसामध्ये इलेक्शन होणार आहे आणि माढा लोकसभेच्या जे 6 तालुके माढा लोकसभा मतदारसंघात येतात त्या माढा लोकसभा मतदारसंघात येणारा तालुक्याचा सर्वे आपण 6 तालुक्याचा सर्वे करत आहोत आणि त्याच अनुषंगाने आज आपण माढा तालुक्यातील टेंभुर्णी या गावामध्ये आठवडे बाजारमध्ये आलो. तर आपण सर्वे मध्ये काय करणार आहोत की 2 महिन्यात इलेक्शन आहे आणि ह्या 2 महिन्यामध्ये 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ते जनतेला जाणून घ्यायचं आहे आपल्याला या 5 वर्षात विद्यमान खासदाराच्या माध्यमातून या गावाला किती निधी मिळाला, या माढा तालुक्याच्या विकासासाठी विद्यमान खासदारांनी किती निधी दिला, जनता ह्या विद्यमान खासदाराच्या कामावरती खुश आहे का, जनतेला काय वाटतं. आणि याच अनुषंगाने अजून एक प्रश्न भाजपपाशी निर्माण झालेला आहे, कारण माढा लोकसभेसाठी भाजप 2 उमेदवार सध्या चर्चेत आहेत. एक विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संघटक धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा निवडणुकीमध्ये आपण उभा राहण्याची तयारी दर्शवली आहे. पण येथील नागरिकांना, येथील जनतेला, मतदाराला काय वाटतं, त्यांना कोण खासदार हवाय, हेच आपण रोखोक या टेंभुर्णी आठवडे बाजारातून जाणून घेणार आहोत. तर जाणून घेऊ आपण की जनतेला काय वाटतं. नमस्कार. काय नाव आपलं? कष्टिंगरे. प्रॉपर कुठले, इथले का? कोण आहेत विद्यमान खासदार, कोण आहेत आपल्या गाव माढा लोकसभा मतदारचे विद्यमान खासदार आहेत ते कोण आहेत? आलेत का इथं? 5 वर्षात दिसले नाहीत. आता त्यांनी तर सांगतात की भरपूर निधी दिलाय, विकास काम केलंय. बबनदादा शिंदेने सांगितलं की आमच्या माढा तालुक्यातून आम्ही 2 लाखाचं लीड देऊ. आमच्या गावापासून लीड घेतलं होतं, अजून तर दिसले नाहीत 5 वर्षात. मग काय आता त्यांच्याच नावाची चर्चा पुन्हा आहे, काय वाटतंय तुम्हाला? त्यांची काय आता आपल्याला तिकडे आमच्याकडे काय अपेक्षा नाही त्यांची. उभा राहिले तर येतील का निवडून? तसं काय सांगू शकत नाही, पण त्यांची तरी अपेक्षा आमची कधी संपलेली आहे. भाजपमधून धैर्यशील मोहिते पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यांनी जर उमेदवारी मिळाली त्यांना, तर त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? त्यांच्याबद्दल आहे का आपल्याला? मोहिते पाटीलच तुम्हाला वाटते की मोहिते पाटलांना जर तिकीट मिळालं तर ते निवडून येईल 100%? 100% जाणार जनता. पण का वाटतं तुम्हाला असं की मोहिते पाटलांना जर तिकीट मिळालं तर ते 100% निवडून येतील? त्यांचं पाठीमागचे काम बघितलं तर चांगली कामं केलेली आहेत त्यांनी, ह्याच्यावर ते येतील असा अंदाज आहे. नमस्कार. काय नाव आपलं? आपल्या सुधाकर मधुकर लोंढे. कुठल्या हातात? आपण टेंभुर्णी प्रॉपर टेंभुर्णी. येणाऱ्या 2 महिन्यानंतर माढा लोकसभेची निवडणूक आहे. काय वाटतंय आपल्याला की कोण खासदार असावा? आपल्याला वाटतंय की मोहिते पाटील असे खासदार असावेत आणि ते नक्कीच सगळ्यांची काम करणारे महत्वाचे काम असे खासदार आहेत आणि पहिल्यापासून काम केलेले खासदार आहेत. आता माढा लोकसभेचे खासदार हे विद्यमान रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत. तरीही तुम्हाला सांगतो की खासदार मोहिते पाटीलच होणार आहेत आणि झाल्याशिवाय राहणार नाहीत. मला असं का वाटतं की मोहिते पाटीलच खासदार होईल? त्यांचं सगळं कर्तव्य चांगलं आहे, जबाबदारी चांगली आहे, सगळं अगदी जिथल्या तिथं गोरगरिबांचं दुनियांचं काम केलेलं असे माणसं ते आहेत. माढा लोकसभेचे जे विद्यमान खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांनी सुद्धा असं सांगितलं की मी हजारो कोटीचा निधी या माढा तालुक्यासाठी दिलाय. त्याबद्दल तुम्ही काय सांगता? 1000 कोटीचा निधी दिला म्हणजे कशातून दिला? ही सरकारतर्फे दिला, परंतु यांनी जे कार्य केलंय ते त्यांचं कार्य आहे ना. म्हणजे मोहिते पाटील समाजानं जे परिवारानं जे काम केलेलं आहे, सगळ्या गोरगरीब परिवारांचं काम केलेलं आहे. म्हणजे तुम्ही मोहिते पाटील परिवाराला पसंती देणार? धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे, काय वाटतं तुम्हाला? तरी बी चांगले आहेत, तरी बी ठीक आहे. धैर्यशील मोहिते पाटील जर उभा राहिले तर निवडून येतील 100%? अगदी खरोखर. नमस्कार. नमस्कार. काय नाव? ऋत्विक संतोष खैरमोडे. माढा लोकसभेच्या 2 महिन्यानंतर इलेक्शन आहे. माढा लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. आता 5 वर्ष लोकसभेची पूर्ण झालेले आहेत. विद्यमान खासदार भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा इच्छुक आहेत आणि भाजपमधूनच धैर्यशील मोहिते पाटील देखील इच्छुक आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विकास कामं केल्यात का? काय वाटतं?
नक्कीच केलेत आणि ते विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचं जे काम पाहता काम अतिशय चांगलं आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील दादा त्यांचं म्हणजे प्रथमच मला तर तालुक्यात आमच्या वाटते कारण आम्ही नवीन पिढी आमचं सध्या आता जस्ट 18+ झाल्यामुळे आम्ही आता मतदानाला फर्स्ट टाइम आहे माझी खासदारकी त्यासाठी माझे तर खासदार निंबाळकर साहेब काय कामं केलेत निंबाळकरांनी? तुम्ही म्हणता की निंबाळकरांनी कामं केलेत, विकास कामं केलेत, तर काय केलं ह्या टिंभुर्णी गावासाठी? त्यांनी काय निधी दिला, किती निधी दिला आणि काय विकास कामं केले? सध्या तरी रस्त्याचं टेंडर वगैरे त्यांच्या अंडर चालतं कुठल्या रस्त्याचं टेंडर? रोड हायवे मेन रस्त्याचा हायवे. किती निधी दिला आता तुम्हाला? काय कल्पना त्याची? कल्पना नाही कल्पना नाही. बरं, ठीक. त्यांचं म्हणणं आहे की कल्पना नाही पण त्यांनी कामं केले. कोण आहेत निंबाळकर खासदार आहेत तुम्ही आता माहितच म्हणता? नाही लोकांना निंबाळकर कोण आहे ते माहितच नाही. माहित नाही नाही. का? कधी आले नाहीत की? आलेच नाहीत. फक्त पोटऱ्याच्या घरी येऊन जातात. फक्त सामान्य जनतेला विचारत नाहीत. त्यांनी तर सामान्य सांग- जनते हा? त्यांनी तर सांगितलं की आम्ही हजारो कोटीचा निधी या माडा लोकसभेसाठी माडा तालुक्यातील टिंभुर्णी गावासाठी वगैरे भरपूर निधी दिला असं ते म्हणतात. हा. नाही असं काय म्हणायला काय करायचं पण प्रत्यक्षात पाहिजे ना. म्हणजे ते तुम्हाला दिसलेच नाहीत असं तुम्हाला म्हणायचं. अजिबात नाही. पण आता जी 2 महिन्याने जे इलेक्शन होणार आहे हा. त्यामध्ये 2 नावं चर्चेत आहेत. विद्यमान खासदार इच्छुक आहेत आणि भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत. तर तुमची पसंती कोणाला दोघात? मोहिते पाटील मोहिते पाटलांना का पसंती? का म्हणजे पहिल्यापासून त्याचं ही चांगल्या पद्धतीने कार्य आहे ना. काय कार्य केलंय मोहिते पाटलांनी? अगोदर बरेच आता आमचे का पहिले ऊस आम्ही बांधावर टाकून देत होतो त्यांनी ऊसही नेले आमचे म्हणजे चूल पेटवले म्हणले तर चालेल होतं असं म्हणजे आमचे रोजीरोटी त्यांनी तयार करून दिले पहिल्यापासून. मग ह्या 5 वर्षामध्ये खासदार साहेबांनी काहीच बघितलं नाही का टिंभुर्णी गावासाठी? नाहीच ना काय. तुमची पसंती निंबाळकरांना का मोहिते पाटलांना? मोहिते पाटलांना. त्यांची पसंती मोहिते पाटलांना आहे. ओके 2 महिन्यांनी लोकसभेची निवडणूक आहे, त्यात आपला माढा लोकसभेची बी निवडणूक होणार आहे. काय विद्यमान खासदारांनी काय काय कामं विकास कामं केलेत आपल्या टेंभुर्णी गावामध्ये? मी आता स्थानिक टेंभुर्णीचा नाही बरं का, टेंभुर्णीच्या परिसरातला आहे. इथून 25 किलोमीटर गाव आहे माझं. तर विद्यमान खासदार जे आहेत दादांच्या रूपातनं मामांच्या रूपातनं तिने बरेच कामे केलेली आहेत. काय कामं केलेत? हाय मास्टा रोडची कामं ते 25-15 मधनं कामे केलेली आहे. परफॉर्मन्स चांगला आहे त्यांचा. किती विकास निधी दिला असं वाटतं तुम्हाला? आता मला एवढा आकडा सांगता येणार नाही विकास निधी, कारण तालुक्यात माढा मतदारसंघात 6-7 तालुका आहेत. तेवढा विकास निधी आपल्याला सांगता येणार नाही. आता ह्याच बीजेपी मधून धैर्यशील मोहिते पाटील बी इच्छुक आहेत. म्हणजे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्या बरोबर ते बी इच्छुक आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय की दोघातली कुणाला तुम्हाला पसंती द्यावी? नाही काय सतत बदल असल्यानंतर जरा माणसात फरक पडतो आणि सुधारण्यात किंवा काम करण्यात बी फरक पडतो. बदल हा पाहिजेच. बदल पाहिजे. तो जर माणूस असला तर त्याला वेगळं वळण लागतं. एक लॉबी तयार होती. ती लॉबी त्यांच्याच मूड मध्ये असते. नवीन माणूस आला तर नवीन माणसाची लॉबी तयार करण्यासाठी त्यांना कामं करावी लागतात. कामं केली तर नवीन लॉबी तयार होते. आता तुमची पसंती कोणाला आहे? तुम्हाला काय वाटतंय बदल झाला पाहिजे का? बदल झाला पाहिजे. मोहिते पाटलांना तिकीट द्यायला पाहिजे भाजपने मोहिते पाटलांना तिकीट द्यायला पाहिजे. मग रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या दोघांपेक्षा जास्त विकास निधी कोण आणू शकतं, कोण काम करू शकतं वाटतं तुम्हाला? काय विकास निधी जर आणायचं म्हणलं तर ज्या मतदारसंघातले आमदार आहेत ते त्यांच्यातले कन्सल्ट कसे आहेत ह्याच्यावर अवलंबून आहे. विकास निधी काय एकटा खासदार आणू शकत नाही. त्यांना आमदारचा सुद्धा सपोर्ट लागतो किंवा कामं ही आमची अशी ती निधी आणा म्हणून सांगाल. आमदारनं जर खासदारला कामं नाही सांगितली तर निधी कुठं यायचा आणि कसा यायचा? मग आमदार तर म्हणतात की आता 2 लाखाचं लीड तुमच्या बबनदादा शिंदे म्हणतात की 2 लाखाचं लीड देणार आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकरांना. नाही म्हणले तर एवढं सोपं नाही आता राहिले. जनता काय अडाणी राहिलेली नाही. जनता अडायला राहिलेलं नाही. धैर्यशील मोहिते पाटील जर उभा राहिले तर बऱ्यापैकी तुम्हाला काय वाटतं की त्यांना सपोर्ट मिळू शकतो? मिळू शकतो. नाव काय? शंकर गाडगे. कुठलं गाव? अकोले खुर्द. अकोलपूर.
येणाऱ्या 2 महिन्यामध्ये लोकसभेचे इलेक्शन आहे, माढा लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आता 5 वर्ष पूर्ण झाला कार्यकाळ, बरोबर. 5 वर्षात विद्यमान खासदार काय काय कामं केली याचा सर्वे आपण करतोय. तर तुमच्या गावामध्ये विद्यमान खासदारांनी काय काम केलं? काय अजून आलेच नाही. विद्यमान खासदार कोण आहेत? निंबाळकर आले नाहीत म्हणजे परत आलं नाही, अगोदर आलत. तुम्हाला गावातच आले नाही त्या? काम आलेले, रस्ता आलेला आहे फक्त. आलेला आहे. आता ते तर परत एकदा 5 वर्षाचा निवडणूक झाली, आता परत एकदा भाजपमधनं इच्छुक आहेत की मी विकास कामे भरपूर केलेत, आता परत एकदा इच्छुक आहे. भाजपकडे त्यांची तशी मागणी आहे. द्यायचं ना, त्यांच्या मागे राहायचं. तुम्ही म्हणता आले बी नाहीत. बर, पण आता त्या बीजेपी मधून दुसऱ्या बी नावाची चर्चा आहे, धैर्यशील मोहिते पाटलांची. त्यांच्याकडे कसं पाहताय? त्यांच्याकडे काय अजून नाही बघत. हाही चांगला आहे. काय नाव आपलं? मच्छिंद्र महादेव कांबळे, गाव तांबे. तांबे. येत्या 2 महिन्यानंतर माढा लोकसभेची निवडणूक आहे आणि 5 वर्षामध्ये खासदारांनी काय काय कामे केले, किती विकास निधी दिला, याचा आपण आढावा घेतोय. कोण आहेत खासदार? खासदार निंबाळकर आहेत. काय कामं केलेत का? विकास कामं केलेत काय? विकास कामाचं काय केलेलं नाहीत. केले नाहीत. ते तर आता पुन्हा एकदा परत आता निवडणुकीला उभा राहणार आहेत असे इच्छुक आहेत, उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी 5 वर्ष पूर्ण झाली त्यांची आणि तुम्ही तर म्हणताय काय कामे केली. ते इच्छुक जर असले तर त्यांनी सरकार आता भाजपचं समजा फोडाफोडी करायला लागलं ना महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र जनता त्यांच्यावर वैतागलेली आहे भरपूर. म्हणजे तुमची पसंती महाविकास आघाडीला आहे? महाविकास आघाडी राहणार आहे. अजूनपर्यंत महाविकास आघाडीतून उमेदवारी ठरली नाही. नाही तर पण हे पक्ष फोडाफोडी चालू आहे म्हणल्यावर ईडी शिडी समजा भ्या घालून नेते समजा त्यांनी फोडायला चालू केले ना. आता तुम्ही वास्तू तिथे पाहून दिल्लीमध्ये बघितलं का? आता शेतकऱ्याला दिल्लीला यासाठी रोखण्यासाठी किती आंदोलन चालू आहे केंद्र सरकारचं. केंद्र सरकारच्या धोरणावर तुम्ही नाराज आहे का? हो आहे ना नाराज. त्यांनी काय केलंय? मोदी सरकारच्या नावाखाली काय बी चाललंय समजा. मोदी सरकार बघितलं आता महिलांवर अत्याचार होते, ते आपल्या क्रीडा महिलाचा लैंगिक बलात्कार झाला, त्यांना काय हे केलं नाही सरकार, त्यांच्या बाजून नाही. हे मोदी सरकारने केलंय का? मोदी सरकारच्या त्याचा भाग घेणार ना त्यांच्यात. मोदी सरकारची माणसं आहेत ना समधी, आणि सामान्य जनतेला न्याय द्यायला पाहिजे. काय नाही दिला पाहिजे सामान्य जनतेला असं तुम्हाला वाटतं? तुम्ही सांगा आता लाठीचार्ज चालू आहे दिल्लीमध्ये, महाराष्ट्रामध्ये आपलं राजकारण फोडाफोडी चालू आहे. भीती दाखवते ती. आता ईडीची चौकशी तर बऱ्याच सगळ्यांच्या मागे आहे. पण भाजपचे काय मग? ठीक आहे, तुम्ही मानता ते बरोबर आहे. मग त्यांच्यात सामील झाल्या, मग त्यांची कशी काय मग त्यांची काय चौकशी होत नाही ईडीची? आता अशोक चव्हाण साहेब तिकडे गेले, त्यांची काय गेले ते आदर्श गोष्टामुळे गेले ना. आपल्याला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय की हे बाबा हे कुठं तर थांबलं पाहिजे असं वाटतंय का? हे थांबायला पाहिजे. सामान्य जनतेला न्याय भेटला पाहिजे, शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे. ज्यांनी खरंच काहीतरी घोळ केला असेल, ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, त्यांच्यावर कारवाई करायची नाही का? नाही, कारवाई झाली पाहिजे, पण त्यांच्यात बी भ्रष्टाचार करणारी माणसं नाहीत का? त्यांच्यात बी आहेत ना. त्यांची भ्रष्टाचार करा ना. तुम्ही विरोधी पक्ष नेत्यावर तुम्ही जरा चालून त्यांना म्हणजे टार्गेट करून तुम्ही त्यांना हे करताय ना. म्हणजे बीजेपी मधल्या लोकांवरती बीजेपी मध्ये एखादा आला तर त्याच्यावर कारवाई होत नाही. होत नाही ना. मग आता तसं आपण बघतो ना. आता 2 दिवसापूर्वी बघितलं, पुन्हा अजितदादा आपण घोटाळा बघितला. आपलं नरेंद्र मोदी साहेबांनी आपलं तिकडं भाषणामध्ये सांगितलं महाराष्ट्रामध्ये 70 कोटीचा घोटाळा, खाली अजितदादा गेले तिकडे. हे जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं की मग बीजेपीलाच निवडून द्यायचं का परिवर्तन पाहिजे? नाही, परिवर्तन पाहिजे. आपण 10 वर्षांना चान्स दिलेत. परिवर्तन म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय? आता इंडिया आघाडी. इंडिया आघाडीमध्ये तर सगळी पुढे झाली. नितीश कुमार गेले, सर्वजण झाले. इंडिया आघाडी नाही. आता आपल्या राज्यात जर बोलायचं तर महाविकास आघाडी. तुम्हाला कसं वाटतं, महाविकास आघाडी का बीजेपी? आता महाविकास आघाडीच. महाविकास आघाडीमध्ये इथून कोण वाटतं तुम्हाला की खासदार होऊ शकतं? आता तसं काय अनेक उमेदवार डिक्लेअर केला नाही. केल्यानंतर आता माढ्यात जनता नाराज आहे जरा भाजपवर थोडी. पण आता सध्या आपण जी चर्चा करतोय हे बीजेपीच्या ह्याच्यावर करतोय आणि बीजेपी म्हणून सध्या 2 उमेदवार चर्चेत आहेत. एक धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजित नाईक निंबाळकर. तर दोघांमधली तुमची पसंती कोणाला? आता पसंती मध्ये तर तसं सांगता अवघड होतंय. आपल्या धैर्यशील मोहिते पाटील. धैर्यशील मोहिते पाटील चालतात? चालतात. धैर्यशील मोहिते पाटील का? त्यांना का पसंती? ते आपल्या तालुक्यात आहे म्हणून, बाकीचं काय आहे.
त्यांनी काय विकास कामं वगैरे पूर्वी ह्या वेळी केलेत का नाही केली काय? मोहिते पाटलांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मोहिते पाटलांनी पहिली विकास कामं त्यांनी केलेलीच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत जिल्ह्यासाठी. तर त्यांच्यामध्ये काय आपलं दुमत नाही. मोहिते पाटलाबद्दल तुमचं काय दुमत नाही? फक्त सरकारच्या धोरणावर तुमचा आक्षेप आहे, पण मोहिते पाटलांचा धोरणावरती काय आक्षेप नाही. मोहिते पाटील हे चांगले आहेत, बरोबर, त्यांनी हे काम चांगलं केलं असं तुमचं म्हणणं आहे. मग त्यांना जर संधी दिली तर मतदार म्हणून तुम्ही काय करसाल? मी महाविकास आघाडीचा कार्य कोण का असो ना, मग भाजप शिवसेना असो, पवार साहेबांचा असो, काँग्रेस असो, मी त्यांना मतदान करणार. महाविकास आघाडीला. महाविकास आघाडी. नमस्कार, मी सोलापूर जिल्हा पीपल्स रिपब्लिकन पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये माढा लोकसभेचे इलेक्शन आणि भाजपमधून सध्या 2 नावाची चर्चा आहे. एक रणजितसिंह नाईक निंबाळकर विद्यमान खासदार आणि धैर्यशील मोहिते पाटील. तर तुम्हाला काय वाटतंय की या दोघांमधली पसंती तुम्हाला कोणाला वाटतंय की कुणाला मिळावं तिकीट? धैर्यशील मोहिते पाटील आम्हाला चांगलं वाटतं. विद्यमान खासदारांनी तर भरपूर कामं केलेत असं त्यांचं म्हणणं येतं आणि ते पुन्हा एकदा इच्छुक आहेत. म्हणजे निवडणुकीसाठी पुन्हा इच्छुक आहेत ते. पण आम्हाला किती काय केलं तर धैर्यशील मोहिते पाटील चांगले वाटते. ते विकास करू शकतील आणि या टेंभुर्णी शहरात जे म्हणजे गायरान जे जागा आहेत वगैरे आहेत का नाही, ते सामान्य लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. त्यांना घरकुल 1-2 वेळा येतात पण जातात, पण जागा नावावर गायरान नसल्यामुळे ती एक 50 वर्षापासून राहत असल्यापासून तरी त्यांच्यावर जागा नावावर होऊ शकत नाही. मग ती आधी जागा नावावर व्हायची सुविधा केली पाहिजे. जागा नावावर झाल्यावर बँकेचं 1-4-5 लाख रुपये कर्ज पण निघू शकतंय जागावर त्यांच्या नावावर झाल्यानंतर. परत त्यांना 1000 रुपयात इलेक्शनला स्वतःहून उभं राहायचं, 500 रुपयाचा ऑनलाईन फॉर्म भरून आणि 500 रुपयाचा माढा तालुक्यात जाऊन म्हणजे स्वतःचं भवितव्य बनवा येतंय, अस्तित्व बनवा येतंय सामान्य लोकांना. हे पण लक्षात घेतलं पाहिजे. ह्याचा पाठपुरावा 5 वर्षात तुमच्या खासदारांनी केला नाही का? नाही, नुसतं तात्पुरतं येते ते करतो असं तसं, नुसतं नियोजन चांगल्या मोठ्या कार्यक्रमाला येते पण ह्या सामान्य नागरिकाची दखल घेत नाही. ते सगळे भ्रष्टाचारच करणारे लोक जास्त झाले ते. त्याच्यामुळं आमचं मत आहे की आम्ही वैयक्तिकच उभा राहणार आहे, कोणाचा न विचार करता. विकास आम्ही वैयक्तिकच उभा राहील तेव्हाच विकास होईल असं म्हणणं आहे आमचं. आता माढा लोकसभेसाठी जर उमेदवारी विजयसिंह मोहिते पाटलांचे घरातीलच आहे, धैर्यशील मोहिते पाटील, यांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता की ते विकास कामं करू शकतात? हो, करू शकताल. का आजकाल भाजपची लोक नुसते ज्यानं भ्रष्टाचार केलाय तीच फक्त बोलू शकतात आणि म्हणजे ईव्हीएम मशीनवर फ्रॉड करून चोरी मतदान करू शकतात एवढेच मला मानू शकतो मी, रेल सांगू शकतोय. आणि बॅलेट पेपरवर मतदान केल्यावर या भारत देशात, ह्या प्रबुद्ध भारत देशात 1 नंबर प्रगती होणार आणि ईव्हीएम मशीनवर मतदान केलं तर सगळा भ्रष्टाचार होणार, हे मी सांगतो तुम्हाला. आता निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन बंद करावं अशी तुमची मागणी आहे का? हे निवडणूक आयोग जे आहे का नाही हे शामिल आहेत भाजप. हे म्हणजे ते काय सामान्य लोकात एवढी दिल्लीला सुप्रीम कोर्ट, हायकोर्टापाशी एवढी मिटिंग झाली तरी म्हणजे त्यांना चुनाव आयोगाने निर्णय घेतला नाही की बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं. नुसतं करतो, त्यांना टाइम नाही, हे असं नुसतं कारण देते. ते ऑन द स्पॉट डायरेक्ट निर्णय घेत नाही. ही सामान्य जनता उपाशी मारानं भुकेनं मरायला लागली तरी या भाजप लोकांना कळलं नाही. ती लक्षात आलं पाहिजे. आपला भारत देश हे आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, फुले शाहू आंबेडकर, जिजामाता, रमामाता यांचं क्रांतिकारी विचार घ्या आणि या भारत देशात कशी प्रगती घडवायची हे विचार घ्या. की हे असलं सोडून दुसरं एक मंदिर बांधायला जातंय, कुठं तर बिहारला एक इकडे जातंय. अरे काय असली प्रगती कुठनं? या भौतिक म्हणजे भारत देशातल्या लोकांचं शिक्षणाचं भवितव्य बनवलं पाहिजे का नाही? कुठं गेल्यावर शाळा बंद पडताय, जवळजवळ 6000 किती तर शाळा बंद पडल्या, सरकारी नोकऱ्या बंद करताय. या सामान्य लोकांचं किती नुकसान आहे ह्याचा विचार केला का नाही तुम्ही? कसं सरकार चालवतोय? गृहमंत्री ही काय यांची बुद्धी भ्रष्ट झाली काय? अहो तुम्ही सामान्य लोक काय म्हणते ह्याचा विचार करा की. येणाऱ्या 2 महिन्यानंतर तुम्हाला चान्स आलाय की मग आता आलाय की आम्ही निवडणुकीला आम्ही दाखवून देऊ की कोणतली सरकार चांगलं आहे कुठलं नाही. आता सध्याला तर तुम्हाला सांगतो वामन मिश्राम साहेब बामशेपचे अध्यक्ष ती एक नंबर आहेत आणि प्रकाश आंबेडकर ती पण 1 नंबर आहेत सत्तेत. परत बाळासाहेब ठाकरे
ते पण एक नंबर आहेत. ह्या सगळ्यांना युक्ती करून या भारत देशात प्रगती कशी केली पाहिजे ह्याचा विचार घेतला पाहिजे. आणि सामान्य जनता ही सगळी त्यांना मदत करणार आणि त्यांनाच वोट देणार ही मी ठामपणे सांगतो. कारण का भाजप सरकार फक्त आश्वासन देत आहे. मला सांगा, पहिलं भारतावर किती कर्ज होतं? जवळजवळ 50 कोटी रुपये. आता 150 कोटी रुपये वाढवून झालं म्हणजे 200 कोटी रुपये झालं. त्या 150 कोटी रुपयामध्ये एक सहित गरीब राहायला नसतं भारत देशातला. त्यांना नुसतं नोकरी देतो म्हणते, ते नोकरी देत नाही. ते त्याचा विचार करते का नाही? या म्हणजे भाजप सरकारची, भाजपच्या लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली. त्यांची बुद्धी सुधारण्यासाठी त्यांना जर कळत नसलं ना, माझ्यापाशी एक महिना फक्त पद द्या. बहुजन समाजाचा एक सहित सामान्य गरीब जे नागरिक आहे ना, ती गरीब राहायचा नाही. त्याला शिक्षणाचं भवितव्य कळलं पाहिजे. ही काय दाखवत नाही. ती कुठं जाते, ती देवाच्या पाया पडायला लावते. ती बरं ठीक आहे, आम्हाला मान्य आहे या भारत देशात वेगळ्या वेगळ्या जातीची आहे ती, पण आपण पहिल्यांदा निष्ठापणे ह्याचा विचार केला पाहिजे. जातपीठ साईडला ठेवून आपण भारत देशात ह्या इंडियामध्ये जन्मलेलो आहे. आपण एकामेकाला मान सन्मानाने निवडणूक आहे आणि भाजप मध्ये 2 नावाची चर्चा आहे. एक रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी काय कामं केलेत तुमच्या? नाही इथं आमच्याकडे आम्ही जसं निवडून आले तसं आमच्याकडे आलेच नाहीत कधी दौरा. आम्ही पाहिले नाही, बघितलंच नाही. त्यांनी तर सांगितलं की आम्ही इथं भरपूर काम केलं. कुठं काम केले त्यांच्या कागदावर असतील, पण प्रत्यक्षात काम नाही ती. आता जर उभा राहिले 5 वर्षात, आता पूर्ण झाला कार्यकाळ, आता जर उभा राहिले तर निवडून येतील का? नाही देणार. मग बीजेपी मधनं दुसऱ्या एक नावाची चर्चा धैर्यशील मोहिते पाटील. त्यांनी जर तिकीट दिलं बीजेपीने तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही त्याचे हमखास निवडून येणार. ती पहिल्यापासून त्यांच्यापासून आजोबापासून त्यांच्याकडे राजकीय दृष्टिकोन आहेत, त्यामुळे तो हमखास येणार निवडून. त्यांनी काय पहिली कामं केलेत काय धैर्यशील मोहिते पाटलांना? नाही ते नव्हते ना खासदार, अजून राजकीय आपल्या ह्यात नव्हते ना मारत लोक. मोहिते पाटील परिवाराकडे तुम्ही कसं बघताय? हो, विजयसिंह मोहिते पाटील, प्रतापसिंह मोहिते पाटील यांना कामं केलेले. ते उपमुख्यमंत्री होते ना पहिले, त्यांच्या सहानुभूतीवर ते येणार निवडून. त्यांच्या सहानुभूतीवर निवडून येतील म्हणजे एक मोहिते पाटील विकास करतील अशी आशा आहे तुम्हाला? अपेक्षा आहे. येणाऱ्या 2 महिन्यांना लोकसभेचे इलेक्शन आहे. माढा लोकसभेचं कोण आहेत माढा लोकसभेचे खासदार? नाईक निंबाळकर. आता 5 वर्षाचा पूर्ण कार्यकाळ संपलाय. आता पुन्हा एकदा ते इच्छुक आहेत. काय वाटतंय? काय वाटायचं आता? ते तर इकडे येत बी नाही, तर कवा सभा नाही, मिटिंग नाही, काय नाही, कुठं भाषण नाही, कुठं काय नाही. त्यांचं तर म्हणणं आम्ही भरपूर विकास निधी दिलाय, कामं भरपूर केलेत. जाऊन द्या मला, कुठं आहे ती म्हणजे काहीच कामं केली नाहीत का? केली असतील, पण कुठं आहे ती बघू द्या तुम्ही. 10 रुपये. आता त्याच बीजेपी मधनं दुसऱ्या एक नावाची चर्चा आहे धैर्यशील मोहिते पाटील. तुम्हाला काय वाटतंय, धैर्यशील मोहिते पाटील येतील का निवडून? नाही, खासदार कोणी बी राहू द्यावं, त्याला इथे नाही. पण कमीत कमी बाबा 8-15 दिवसाला चक्कर आली पाहिजे. टिंबुर्णी परिसरात मोठं गाव आहे बाबा, हायची बाजी माणसं म्हणून तरी. 2 उमेदवारांची नावं चर्चेत आहेत भाजप मधनं, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील. कोणाला पसंती आहे? मोहिते पाटील. मोहिते पाटलांना का? त्यांचं काम आहे, पहिला पालकमंत्री आहे मोहिते पाटील. म्हणजे माढा तालुका सोलापूर जिल्ह्यावर त्यांचं चांगल्या पद्धतीत काम आहे. आता रणजितसिंह नाईक निंबाळकरने मी सांगितलं की मी बी कामं केलेत 5 वर्षात. आता पहिल्यांदाच माहित होतं, पहिल्यांदा माहित होतं, त्यांना दिलेच आम्ही निवडून. आता संदीप मोहिते पाटलांना मिळाला असं तुम्हाला वाटतंय? द्यायच पाहिजे. द्याय पाहिजे. भूमिपुत्र म्हणून द्यायच पाहिजे. त्यांचं कार्य म्हणजे काय, आज तुम्ही पहिलं तपासा. सरकार त्यांचं म्हणजे कार्य एक नंबर आहे त्यांचं मोहिते पाटलामुळे. ह्याच्या व्यतिरिक्त आमचं काय नाही. मोहिते पाटील ही एक प्रॉपर कुठले? टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर. आता माढा लोकसभेचे इलेक्शन आहे 2 महिन्यानं. काय वाटतंय? बीजेपी मधनं 2 नावाची चर्चा आहे. 2 नावाची चर्चा आहे, पण अकलूजकरांचं नाही आठवेल असं वाटतं. अकलूजकरांची? हा, अकलूजकरांचं. कोण अकलूजकरांचं नाव काय? मोहिते पाटील. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना जर तिकीट दिलं बीजेपीनं तर पुन्हा काय व्हायचं आता ते त्यांच्या मनाचं काम आहे, काय करायचं काय नाही. त्यांनी काय कामं केली का नाही, विकास कामं काय? काम ते आमच्यापर्यंत काय पोचतं का त्यांच्यापर्यंत सर्वसामान्य? आता तुमची पसंती कोणाला आहे? आमची पसंती आता उमेदवार कोण आहे त्याच्यावर ठरणार आहे. जर धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळाली तर तुम्हाला काय वाटते? देऊ द्या मत. देव. नमस्कार. नमस्कार. काय नाव? बंडू कृष्णा चव्हाण. गाव? शिराळा. आता 2 महिन्यानंतर माढा लोकसभेची निवडणूक आहे. तर बीजेपी मध्ये 2 नावाची चर्चा आहे. एक रणजितसिंह नाईक निंबाळकर विद्यमान खासदार आणि एक धैर्यशील मोहिते पाटील.
तुम्हाला काय वाटतं की कोणाला तिकीट देऊ भाजपानं? धैर्यसिंह मोहिते पाटील. का? काय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अजून कधी गावात आलेलं बघितलं नाही आणि कधी अजून कसलं ती म्हणजे असं काही बघायला भेटलं नाही, गावात बी कधी आलं नाही. त्यांनी तर सांगितलं भरपूर विकास निधी दिलाय, भरपूर कामं केली. नाही पण शिराळ आमच्या काय आलंच नाही त्यांना अजून गावापर्यंत बी आलं नाही. माढा तालुक्यासाठी भरपूर निधी दिला असं त्यांचं म्हणणं आहे. नाही ना त्यांचं म्हणणं असेल देणाराला दिलं असेल पण आमच्या गावाला दिलं नाही ना काय अजून. मग आता त्यांना परत जर तिकीट दिलं भाजपनं तर तुम्ही काय करणार? आम्ही आता भाजपने जर तिकीट दिलं तर धैर्यसिंह मोहिते पाटील उभा राहतीलच किंवा दुसरा. धैर्यशील मोहिते पाटील उभा राहिले तर तुम्ही त्यांना निवडून आणसाल? आम्ही मोहिते पाटलाची माणसं. बर, मोहिते पाटलाची माणसं आहे तुम्ही, म्हणजे तुमचं समर्थन मोहिते पाटला. नाव आकाश पाटील. काय वाटतं येणाऱ्या 2 महिन्यानं लोकसभेची निवडणूक आहे, भाजपमध्ये 2 लोकांच्या नावाची चर्चा आहे, धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर. कोणाला मिळावी उमेदवारी? धैर्यशील मोहिते पाटील. का असं वाटतं तुम्हाला की धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळावी? का असं वाटतं तुम्हाला की धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी द्यावी भाजपनं? माणूस चांगला आहे. माणूस चांगला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणतात मी बी काम केले. केलेली पण ती विषय तुमची पसंती कोणाला? धैर्यशील कोण आहेत खासदार आपले? निंबाळकर साहेब आलेत का? कंटिन्यू येते ते. काय विकास काम वगैरे तुमच्या? भरपूर त्यांनी निधी भरपूर दिलेला आहे ना. निधी भरपूर दिला. टेंभुर्णी गावाला तर 1 नंबर निधी दिलेला. काय दिलाय निधी, म्हणजे किती दिला निधी? एवढं काय आता आपण काय याच्यात सांगाल निधी. आता 2 नावांची चर्चा आहे बीजेपी मधनं. धैर्यशील मोहिते पाटलांची चर्चा आहे आणि विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बी पुन्हा इच्छुक आहेत. तर तुम्हाला काय वाटतं कोणाला मिळावी उमेदवारी? निंबाळकर साहेबालाच मिळाला. मोहिते पाटील नको? तसं नको म्हणतात ना, पण निंबाळकर साहेबाला मिळाला. निंबाळकर साहेबांना मिळावी कारण त्यांनी चांगली विकास कामं केले असं तुमचं म्हणणं आहे. नमस्कार. नमस्ते. काय नाव? माझं नाव संपतराव रामदास रडे, गाव कंदर. कंदर. काय वाटतं येणाऱ्या 2 महिन्यानं माढा लोकसभेच्या निवडणूक आहे आणि काय होतंय बरं का, आपल्या राज्यामध्ये पक्षांतर जास्त झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक माणसाला निर्णय घेणं इतकं कठीण झालंय. आता पक्षप्रेम म्हणलं तर आता थोडं बाजूलाच राहत आहे. वैयक्तिक माणूस थोडं कोण कुठल्या पक्षाकडे जात आहे ह्याच्यावर मतदार अवलंबून आहे. आता आपण चर्चा काय करतोय की माढा लोकसभा मतदारसंघात येणार 2 महिन्याचे इलेक्शन होणार आहे, त्यामध्ये भाजपमध्ये 2 नावं चर्चेत आहेत. एक विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दुसरे आहेत ते धैर्यशील मोहिते पाटील. तर तुम्हाला काय वाटतं की धैर्यशील मोहिते पाटील का रणजितसिंह नाईक निंबाळकर, तुमची पसंती कोणाला आहे? आता काय होतं बरं का, मोहिते पाटलांबद्दल म्हणलं तर आपण आपलं जिल्ह्याचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि प्रत्येक माणूस त्यांच्यापाशी जवळ गेलेला आहे. त्यांच्या कामाची पद्धत बी त्यांनी बघितलेली आहे आपण सगळ्यांनी, आणि एक लोकांबद्दल त्यांच्याकडे थोडी सहानुभूती आहे. आणि खासदार साहेब जे आहेत नाईक निंबाळकर साहेब, ते थोडं लांबचं असल्यामुळे लोकांशी त्यांचा कॉन्टॅक्ट कमी आहे. आता ती सांगतात काम केले ते किंवा दिलंय कुणाला काम आहे, पण दादांबद्दल थोडी सहानुभूती आहे. आता धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत तर त्यांना उमेदवारी पक्षाने दिली तर येतील निवडून? पक्षापेक्षा त्यांचं वैयक्तिक सुद्धा कॉन्टॅक्ट समाजाशी जास्त आहे. त्यांनी कोणत्याही पक्षात राहिले तर अडचण येणार नाही असं आम्हाला वाटतं. कुठल्याही पक्षात मोठ्या दादांची कृपा बरं का, खाली उमेदवार त्यांचा कोण पुतण्या आहे का मुलगा आहे ही नाही लय महत्वाचं आहे का नाही. दादांबद्दल गेल्या वेळेस सुद्धा नाईक निंबाळकरांना जी 1 लाखाचं जे लीड दिलं किंवा दादाच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवला आणि त्यांना लीड दिलं. आमचं तर गाव त्यांना मानणारच आहे सगळं दादांना. 100% जर तिकीट दिलं तर धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून येण्याचे 100% चान्सेस आहेत. चान्सेस म्हणजे आपल्या ह्या मतदारसंघात तर आहेत, म्हणजे 2-3 तालुक्यात आपला करमाळा मतदारसंघ त्यांना मानणार आहे. आजपर्यंत त्यांनी करमाळा तालुक्यात सगळं राजकारण त्यांनी केलंय आणि त्यांच्याच भोवती फिरत आहे. आणि आजपर्यंतचा आमदार सुद्धा ज्या गटाला मोहिते पाटील गटाचा सपोर्ट आहे तोच आमदार होतोय, इतिहास आहे. त्यामुळे आम्ही नैसर्गिक त्यांना मानणारी माणसं तयार झालोय आणि आम्ही नकळत त्यांच्यापाशी बी गेलो, त्यांच्या कामाची पद्धत बी बघितली आणि ते आपलंच त्यांनी आम्हाला बी केलेलं आहे. आता ही तर मूळ जिल्हा दूध संघाचे माजी संचालक साळुंके बापू त्यांचे भाऊच आहेत, पोपटदादा साळुंके, आणि मी शंकर बापू बरोबर नेहमी त्यांच्या संपर्कात असावे. तुम्ही मोहिते पाटलाचे कार्यकर्ते? असं काय म्हणता येत नाही, त्यांनी जे आदेश दिले ते आम्ही काम करतो इकडे तालुक्यात. तुम्हाला काय वाटतं बाबा?
तुम्हाला काय वाटतंय, निंबाळकर का मोहिते पाटील? मोहिते पाटलाबद्दल आमचं सगळ्यांचं मत चांगलं आहे ना. आता यांचा अमरशे साळुंखे तर आम्ही बरं का, मोहिते पाटलाचं बीज आम्हीच करमळ्यात सुरुवातीला हे केलं. मोहिते पाटलाचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत. आता निंबाळकर बी आहेत संबंध आमचे, पण त्यांचे संपर्क आमचा जास्त येत नाही. आता चालवला सध्याला की अशी परिस्थिती आहे की विद्यमान खासदार बी इच्छुक आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील बी इच्छुक आहेत. तर तुम्हाला एक सामान्य मतदार म्हणून काय वाटतं? माझं कसं आहे बरं का, आता अलीकडे सगळ्या लोकांचं असं मत झालंय, एक 2-3 वर्षात राज्य शासनाने कुठलं विकासाचं कामच काय केलेलं नाही. फक्त इलेक्शन त्यांना शिवाय दुसरं काय नाही. फोडाफोडी आणि हे देश चाललाय सगळा हुकुमशाहीकडे चाललाय. आता सध्या लोकशाही नष्ट पावायला लागली आणि सगळी वन वे सत्ता झाली तर मग शेवटी काय करणार लोक? विरोधक असला पाहिजे, विरोधक टिकला पाहिजे. विरोधक तर टिकलाच पाहिजे, पण ह्यांच्या विरोधातला पाहिजे. म्हणजे ही हुकुमशाहीकडे चाललेली लोक आहेत ना, त्यांना अडवणारे लोक पाहिजे. आपण सध्या आता चर्चा करतोय ते फक्त माढा लोकसभेवर. आपण जी चर्चा करतोय आता ती फक्त माढा लोकसभेवर चर्चा करतोय. आणि माढा लोकसभेमध्ये आपण फक्त आता जे खासदार आहेत, विद्यमान खासदार, त्यांनी काय आहे की त्यांनी अजून एकदा उमेदवारी मागितली पक्षाकडे. बरं, मी इच्छुक आहे, मी चांगलं काम केलं असं म्हणून त्यांची जनतेपर्यंत काम पोहोचवलं असं त्यांचं म्हणणं आहे. जर तुम्हाला काय वाटतं की त्यांना पक्षाने उमेदवारी जर दिली तर येतील निवडून ते माढा तालुक्यातनं पुन्हा एकदा? शेवटी पक्षाचं बरं का, भाजप ह्या पक्षाला सगळ्या लोकांचा विरोध राहणार. जर समजा आम्ही वैयक्तिक मोहिते पाटलाला दिलं तरी आम्ही भाजप म्हणून देणार नाही मतदान, ते आमचेच म्हणून देणार. मोहिते पाटलाला भाजपनं जर समजा तिकीट दिलं तर तुम्ही भाजप म्हणून नाही, मोहिते पाटील म्हणून त्यांना देणार? आम्ही आग्रह करून सांगणार, तुम्हाला पुढे काय अडचणी आले तर तुम्हाला ते पक्ष सोडावं लागेल. तर यांचं म्हणणं आहे की आम्ही मोहिते पाटील परिवारावर प्रेम करणार आहे. गाव कुठलं? गाव माझं अकलूज. अकलूज. मग आज इथं टेंभूर हे मित्र आहेत, आलतो असंच फिरत फिरत. काय वाटतंय उमेदवारी लोकसभेची कुणाला मिळावी, रणजितसिंह नाईक निंबाळकर का धैर्यशील मोहिते पाटील? आम्ही जर सांगायचं म्हटलं तर आम्ही पहिल्यापासून मोहिते पाटलांचीच लोक. आज तागायत एक 16-17 वर्ष झालं मी अकलूज मध्ये म्हटल्यानंतर आम्ही त्यांच्याशिवाय दुसरं कुणाला काही करू शकत नाही. आता रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून आणण्यामागे जे लीड दिलं होतं मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातून, हे सगळ्यांना माहितच आहे, बरोबर? मग त्याच मोहिते पाटलांनी आज त्यांच्याच विरोधात दंड थोपटलंय, उमेदवारीची मागणी केली. त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? आता त्यांनी काय केलं हे बघण्यापेक्षा आम्ही आता ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा कसं आहे, आम्ही पहिल्यापासून बघितलं तीच पुढे घेणार. एक मोहिते पाटील आहेत आमच्याकडे पहिल्यापासून, तर आम्ही त्यांचाच विचार करणार नाही. आता त्यांनी दिलं कशासाठी किंवा काय विरोधात काय केलं काय नाही, कारण आम्ही निंबाळकर म्हणजे असा विषय आहे की आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा ते निवडून आले त्याच्यानंतर त्यांचं कुठं काय कार्य बघितलेलंच नाही. ज्या ठिकाणी कार्य बघितलं आम्ही आपलं म्हणजे ते मोहिते पाटलांचं कार्य म्हणल्यानंतर त्याच बाजूने. म्हणजे मोहिते पाटील सांगतील तीच दिशा? नाही तसं नाही, पण आम्हाला माहित आहे ना कार्य त्यांनीच केलेलं आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याच बाजूने चालणार. मोहिते पाटलांच्या कामावर तुम्ही समाधानी? हो, 100%. त्यांचं मत आहे की मोहिते पाटलाच्या कामावर आम्ही समाधानी. तर अजून तर या होत्या आठवडा बाजाराचे टेंभूर येथील सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया. आपल्याला काय वाटतंय कमेंटद्वारे नक्की कळवा. कॅमेरामन सर रियाज मोलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज, टेंभुर्णी. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.